गज्जेच्या घरी दारू विकता, एक लतडी सुबा, एक रम्या. हे आम्हाला धमकी देता. आम्ही इकडे आलो तर आमच्या मागून गाळ्या देता आम्हाला, बोलायची धमकी देता, मारायची धमकी देता. नाव सांगितलं तर हा असं बोलता आम्ही तुमच्या नवऱ्याला थोडी बोलवतो, ते स्वतःहून येतं आमच्या दारात दारू घ्यायला असं सांगतात. असं आहे का? आणि उलट सांगतात दादा की आम्ही पोलिसांना हप्ते देतो. हा पोलिसांना हप्ते देतो असं का? अहो गावामध्ये आज कमीत कमी हा गाव तंटा म्हणजे तंटा मुक्ती पारितोषिक मिळालेलं गाव आहे साहेब. हो. या गावाला तंटा मुक्ती आज 25 ते 30 वर्षापासून दारू बंद होती, पण ह्या 12 महिन्यापासून 12 ते 1.5 महिन्यापासून दारू एवढी बोकाळत आहे. कमीत कमी गरिबांचे पोरं जवान पोरे मेले हो दारू पिऊन. पण तरीही कोणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. दारूवाले डायरेक्ट सांगतात पोलीस काय करणार आहे, पोलिसला आम्ही हप्ते देतो म्हणे. म्हणून आम्ही आज मॅडमकडे चला बा आज मॅडमच्या कानात जाऊ आणि गोष्ट काढून देऊ. जर नाही कधी मॅडमनी काही कारवाई केली तर आम्ही डायरेक्ट हेच बाया घेऊन मी डायरेक्ट DYSP साहेबांकडे जाणार आहे. आम्ही डायरेक्ट उपोषणला नाही तर बघ आम्ही उपोषणाला बसणार आहे. आम्हाला जर गावात दारू वाटली की हा कोणीतरी विकतोय म्हणून त्याच दिवशी आम्ही जाऊ आणि DYSPच्या डायरेक्ट तिथं कार्यालय समोर उपोषणाला बसू. या बायांना घेऊन जाऊन पत्ता बी तसेच चालू आहे. पत्ता तेवढे एवढे बोकाळून गेले की पत्तेवाल्याचे विचारू नका. आमचे ते बॉडीवर सट्टे पत्ते भरपूरच चालू आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आमचे जे बीट हवालदार आहे ते दारूवाल्यांसोबत रोज 2 दिवसाआड 3 दिवसाआड ते पार्टीला बसतात. त्यांचं आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, फोटो आहे, सगळे आहे त्यांचे. आम्ही सगळं SP साहेबांकडे हे पुरावा आहेत आम्ही त्यांना कोण आहे बीट हवालदार तुमच्याकडे? आहेत ना, त्यांचे 2 लोक आहे ना इथं. बर बर. म्हणजे त्यांना माहिती आहे दारू चालू आहे, कोणाकडे सगळं माहिती आहे. ते तिथं येतात, त्यांच्याकडून पैसे घेतात, सगळं काय घेतात, त्यांच्याकडून पार्टी करतात. त्यांच्या पार्टीचे फोटो सुद्धा आहे आमच्याकडे. ते कुठं पार्टीला बसतात, कुठं काय करतात, यांचं सगळं आमच्याकडे पुराव्यानिशी आहे. ते आम्ही SP साहेबांकडे किंवा कलेक्टर साहेबांकडे ते पुराव्यानिशी आम्ही त्यांना देणार आहे. आज तुम्ही कशासाठी आले इथं? आज आम्ही फक्त इतक्यासाठी आलेलो आहे की आमच्या गावात 1 नंबरला गजानन, 2 नंबरला सुभाष, 3 नंबरला रमेश जालम, या 3 लोकांमुळे पूर्ण गावात एकदम परिणाम एकदम खूप खराब झालेले आहे. 12-12, 14-14 वर्षांच्या मुलांच्या हातात हे दारू देतात. अजून स्पष्टपणे बायांना सांगतात. बाया आता तिथून इथं मॅडमकडे तिथून निघाले होते तर मागे गजानननी यांना सगळ्यांना धमकी दिलं. एकदम खालच्या भाषेत सगळ्या बायांना बोलला. त्रासलो दारूवाल्यामुळे हो. आमचा माणसं पोरं लई दारू पिता, एवढा नातू आहे त्याला झोपू नाही देतो त्याचा बाप. आणि त्याची बाईले तर रोजचा मारतो, जेवण नाही धकू देतो. ते मजुरीला जाती तर मग सून एवढी मरासारखी झाली. तेव्हापासून काय आम्ही गतिक वेळा आलो इथे. माझ्या पोरग्यावर केस टाकाले, कोणी केस घेत नाही इथे. आम्हाला सांगतो जा घरी, हे नाही आले जा घरी, हे नाही आले जा घरी, असं आम्हाला घरी पोहोचाडून देतात. आमची कोणी खबर घेत नाही. मग आम्ही त्रासलो, आता काम बुडवून आलो. मॅडमांना भेटले का तुम्ही? कुराड विकतो, भांडे विकतो, दारवालाच्या गद्दारी, डाळ भाजी सगळी तोर, गहू ज्वारी सगळं विकतो मॅम घरामधून. 2-2 वाजाले दारू पितो, रात गाळ्या देतो, मारतो आम्हाला. दांगोड्या करतात. लई त्रास आहे आम्हाला. मंगळवार सरपंच महिला घेऊन आले मैदान करा. बोला. 3 लोक आमच्या गावात दारू जुगार पत्ता सट्टा सगळं चालू आहे. एक बी नाहीये, सगळं बंदी करा. असं आहे का? मग लहान पोरं दारू प्यायला लागले, बायकाला मारतं ठोकतं, आईला शिळे गाळ्या देतं, पोरं गाळी देतात दारू पिऊन. एवढं मेला बाहेर रडतंय, त्यांनी बाकी समेत खाऊ देत नाही त्यांचे नवरे आम्हाला घरामध्ये. तुम्ही मोर्चा घेऊन आले का माता पोलीस स्टेशनला? मोर्चा घेऊन आले आम्ही. करा तुम्ही आमच्या गावाची व्यवस्था करावा. दारू बंद नाही झाली तर काय करणार आहे तुम्ही मग? दारू बंद नाही झाली तर वरती जाईन, जळगावला वरती जाईन आम्ही. जळगावला जाईन आम्ही, काढू मग. आम्ही मरून जाईल एवढा करणार आहे आता आम्ही. दारू नाही बंद होईल दारू बंद व्हायला पाहिजे.